सेवकांना चतुर्थ श्रेणी, महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी, मागणी आमच्या हक्काची, मागणी आमच्या हक्काची, बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, भारत माता की, हम सब, हम सब, हम सब। अरे महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी, महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी। विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीने नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये धरणा देणं आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि पुरुषांनी या आंदोलनामध्ये मोठा सहभाग घेतला आहे आणि हे आपल्याकडे मान्यवर मॅडम जोडलेले आहे। काय सांगू या मॅडमला पाहिजे सांगा। मी कविता ठवरे, महिला जिल्हा अध्यक्ष गडचिरोली। आमची शासनासमोर एकच मागणी आहे की चतुर्थ श्रेणी आम्हा सर्वांना त्यांनी बहाल करावी आणि आम्हाला उपकृत करावे। या आंदोलनामध्ये स्वराज जेठे साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि या आंदोलनामध्ये मोठा प्रतिसाद यांच्या पूर्ण कार्यकर्त्यांसोबत आहे। काय सांगण्यात त्यानुसार आपला परिचय सांगा। नमस्कार, मी स्वराज जिल्टे, वर्धा जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ सचिव तथा राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य। सर, आमची विशेष अशी मागणी काहीच नाही, आम्हाला फक्त सन्मानाने जगण्याचा अधिकार या शासनाने आम्हाला द्यावा व आम्हाला जे आमची एकच मागणी आहे की चतुर्थ श्रेणी, कारण आम्ही क्लास 3 चे सुद्धा कामं करून राहिलेलो आहे, परंतु आम्ही क्लास 3 मागत नसून आम्ही शासनाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा मागत आहोत, कारण आम्हाला सन्मानाने जगता यावं, आमच्या मुलाबाळाचे शिक्षण व्यवस्थित व्हावं, आमच्या पोरांचं शिक्षण व्हावं, आमच्या आईवडिलाची औषधी यावी, याकरिता आम्हाला चतुर्थ श्रेणीची आवश्यकता आहे। कारण आम्हाला जे तत्पुंज मानधन मिळत आहे ते मानधन एकदम कमी असून आम्हाला त्यात जीवन जगणं खूप कठीण होत आहे। आम्ही जे महसूल सेवक आहोत ते गाव लेवलला, साजा लेवलला काम करत आहोत। आमची कामाची व्याप्ती बघता आम्ही सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शासनाचे जे योजना आहे त्या योजना राबवल्या जातात, त्या योजना आम्ही सामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत घेऊन जातो, त्या योजनांचा लाभ आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतो व त्या बदल्यात आम्हाला कोणतेही समजे साधारण मानधन दिले जाते। आमचे जे कामं पाहता, नैसर्गिक जे आपत्ती चालू आहे, जे वादळ वारा पाऊस चालू आहे, त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्तीचं सर्वात महत्त्वाचं काम जे आहे शासनाचं, आम्ही कुठे आपत्ती वगैरे आली तर शासनापर्यंत सर्वात पहिलं पोहोचणारा व्यक्ती म्हणजे हा कोतवाल असतो, हा महसूल सेवक असतो। शासनाचा मधामध्ये जो दुवा आहे, सर्वात शेवटचा घटक जो आहे तो कोतवाल आहे आणि कोतवाल जे आहे चतुर्थ श्रेणीचे काम, निवडणुकीचे काम व निवडणुकीमध्ये सर्व म्हणजे हमालाचे कामं झाले, पेट्या उचलाचे कामं झाले, तसेच रेती घाटावर कामं करणे, हे सर्व कामे जे आहे कोतवाल करत असतो। या कामासोबतच सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ऑपरेटर, लिपिक संवर्गाचे कामं जे आहे ते हा महसूल सेवक कोतवाल करत आहोत। त्याबाबतचे आमच्याकडे लेखी पुरावे व आदेश सुद्धा आहे, परंतु शासन या गोष्टीची दखल घेत नाही आहे व आम्हाला नेहमीच डावलण्याचा प्रयत्न करत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचं काम जे आहे, BLO बूथ लेवल ऑफिसर, आम्ही 4थी पास आहोत, परंतु आम्हाला बूथ लेवल ऑफिसरचे कामं, आमचं जे पद आहे 4थी पास लेवलवर आहे, आमच्याकडून बूथ लेवल ऑफिसरचं काम सुद्धा शासन करून घेऊन आलेलं आहे। इतना सब काम करने के बाद महसूल सेवकों को क्या दिया जाता है सर? महसूल सेवकांना 10 रुपये चप्पल भत्ता देऊन त्यांना त्यांची थट्टा केली जाते। शासन महसूल सेवकांना 10 रुपये चप्पल भत्ता देतो फक्त। आणि तुम्हीच सांगा साहेब, महसूल मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब, महसूल सेवकांना 10 रुपयात चप्पल कोण्या दुकानात भेटते हो साहेब? तुम्ही सांगा आम्हाला। आमच्या मुलाची जरी चप्पल घ्यायला गेलो आम्ही, ती चप्पल सुद्धा 300 ते 400 रुपयापर्यंत येते आणि तुम्ही आमची थट्टा नेहमीच लावलेली आहे, परंतु आम्ही त्या गोष्टी काढत नाही। आम्हाला चतुर्थ श्रेणी जर दिली तर आम्हाला सन्मानाने आम्ही जगू, सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला दर्जा मिळेल, सन्मान मिळेल, सर्व गोष्टी आम्हाला मिळून जाईल। आमची एकच मागणी आहे, आम्हाला चतुर्थ श्रेणी बहाल करण्यात यावं। महाराष्ट्र राज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। एकच मागणी चतुर्थ श्रेणी, अरे अशी कशी देत नाही, अरे कशी देत नाही, एकच मागणी आहे।
मिळालीच पाहिजे महाराष्ट्राच्या महसूल सेवक संघटनेचा महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचा विदर्भ महसूल सेवक संघटनेचा रवींद्र बोधिरे